MN न्यूजमध्ये आपले स्वागत। मी आशा वर्मा। समर्थ जनहित फाउंडेशन, स्वामी समर्थ शंकर चिले सेवा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कुसगाव बुद्रुक येथे मोफत डोळे तपासणी शिबिराला कुसगाव बुद्रुक ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। 360 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला। ओळकेवाडी देवी मंदिर कुसगाव बुद्रुक येथे मोफत डोळे तपासणी, चष्मा वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी लोणाळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, समर्थ जनहित फाउंडेशनच्या अध्यक्षा कीर्ती जाधव, उपाध्यक्षा ज्योती टोपे, खजिनदार संतोष गुरव, ॲडव्होकेट योगिता तांबे, कुसगावच्या सरपंच अश्विनी गुंड, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पाठारे, ज्येष्ठ नागरिक संघ लोणाळ्याचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, नामदेवराव डफळ, सामाजिक कार्यकर्ते राजेश भालेकराव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिबिराला आजी माजी सरपंच समिती सदस्य, ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य, सरपंच, ओळकेवाडी देवी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते नवनिर्वाचित जनसंसद संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चौधरी आणि अमित कांबळे यांचा लोणाळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ओळकेवाडी देवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात एकूण 350हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला। डोळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर मोहिते यांनी ही जबाबदारी पार पाडली। यावेळी अनेक सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी मोफत आरोग्य शिबिराला शुभेच्छा दिल्या। किशोर धुमाळ, बापूसाहेब पाटील, संतोष गुरव, नामदेव डफळ, पांडुरंग तिखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाची सुरुवात मृदुला पाटील शिरस्कर मॅडम यांनी साने गुरुजी यांची प्रार्थना म्हणत केली। शिबिराचे उद्घाटन जनसंसदचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी केले। यावेळी संस्थेचे सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। व्यवस्थापक यशोदाबाई शिंदे त्यांच्या सरकार सुरुवात करतील। लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार यांचा सत्कार आमच्या ज्योतिताई टोपे करतील। त्यांनी यायचंय। तसेच आमच्या ज्येष्ठ पत्रकार श्रीरामजी कुमटेकर साहेब यांचा सत्कार संजय पाटील, तसेच आमच्या वळकावाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष या सर तसेच बाळासाहेब चौधरी जनसंस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष
करा दीपप्रज्वलन करायचं. एक एक करा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. दीपप्रज्वलन होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. राऊतसाहेब यांचंही हार्दिक स्वागत. त्यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यायचे. भाई तेरा होगा तो मेरे को बोलो. वीडियो ऑन. ओके. विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुदेवा ब्रह्मानंदम ब्रह्मसुखम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं कृतं सदृशं तत्त्वमक्षरक्षरम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावादिनिर्गुणं सद्गुरुतं नमामि. काषाय वस्त्रं कर्णधारं कमण्डलूपं शङ्खं चक्रं मदाकुशरूपिणा श्रीपादराजं शरणं प्रभो ध्यानं सद्गुरुं सर्वोपत. तसेच ज्योतिताई टोपे त्यांचाही सत्कार अश्विनीताई करतील. तसेच आमच्या आधार फाउंडेशनचे अध्यक्ष ऐका ना. तसेच पंचायत समिती सदस्य हरीश कोकरे हेही आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार संजय हा मागील 3 वर्षापासून विविध क्षेत्रात कार्यरत आहे. प्रामुख्यानं महिला सक्षमीकरण, महिलांचे जे कौटुंबिक समुपदेशन असतं, शिक्षण आणि क्षेत्राचं करिअर असतं, करिअर काउन्सिलिंग असतं, असे विविध उपक्रम समर्थ फाउंडेशन मागील 3 वर्षापासून राबवत आहे. आणि कोरोनाच्या काळात समर्थ फाउंडेशननं अनेक सामाजिक उपक्रम राबवले, ज्यामध्ये पोलीस मित्रांना केलेली मदत असेल, आरोग्य सेवकांना किटचं वाटप केलं असेल किंवा धान्य वाटप असेल, अशा विविध क्षेत्रात समर्थ जनहित फाउंडेशन कार्यरत आहे. आणि कौटुंबिक समुपदेशन हा आमची खास हे आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रातून सुद्धा करिअरच्या काउन्सिलिंग आम्ही करतो. समुपदेशनामध्ये आमच्या अध्यक्ष मॅडम ह्या कौटुंबिक समुपदेशनाच्या तज्ज्ञ आहेत. त्या अशा रीतीनं समर्थ फाउंडेशनचं कार्य मागील 3 वर्षापासून चालू आहे. आणि आजची ही जी सेवा आहे ती माता होळताई मातेच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या शिबिरात जो भरघोस प्रतिसाद मिळाला ते बघून आमची उमेद वाढली. आणि तुम्ही आलात साहेब इथं आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, यासाठी आम्ही पण आपले आभारी आहोत. धन्यवाद. कोणत्यावेळी सर्वांनी दिलेली उशीर झाला त्या आम्हाला मी तुम्हाला जावं लागेल. ज्येष्ठ नागरिक त्यांनी ओळखाई समर्थ फाउंडेशन अध्यक्ष राबवला. चालू ठेवलेलो यायचं आज पण नंतर मला उशीर वेळी तुम्ही येणार होते. तर त्यांचं आपलं आता इकडचा जो सहभाग आहे खूप प्रचंड प्रतिसाद आहे. याच्या अगोदर खूप लोक येऊन गेले. त्याच्यामुळे काळाकाळाचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे. हे दिसतं आम्हाला की बाबा लोक त्याचा फायदा घेत आहेत. पुस्तक संस्था स्थापन नाही झाले तर त्याचा जो रूम लेवलला जो त्यांना फायदा होतो त्याचा उपभोग घेतात ते पण सगळं दिसतं. आवाज येतो आवाज किती गर्दी आहे ना त्याच्यामुळे
संघाचे जे अध्यक्ष आहेत, परत एक लोणावळा सिटी लाड साहेब आहेत किंवा सिटी ड्रायव्हर आहेत, ज्योती चैतन्य सतीशराव दामले, हे सर्व इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करतो. आणि मी ज्येष्ठ नागरिक संघटना सांगतोय की मला एकदा मिटिंगला बोलवा, जेणेकरून पोलिसांचे काही संबंधित विषय असतील तर ते मी स्वतः लक्ष घालेन आणि ते सोडवेन. तर आता तुमच्या मला माहिती मिळाली की महिन्यातनं 2 मीटिंग करते, तर मी त्यांना सांगितलं की मला एकदा मिटिंगला बोलवा आणि मग माझ्या संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील तर मी माझ्या परीने सोडवायचा नक्कीच प्रयत्न करेन. तरी श्री समर्थ फाउंडेशन व पिले महाराज परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज या परिसरात ग्रामस्थांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या निमित्तानं आलेल्या सर्व ग्रामस्थांचं आणि या ज्येष्ठाधिक संघाचे पदाधिकारी, त्याचबरोबर समर्थ फाउंडेशनचे पदाधिकारी, समर्थ चिले परिवाराचे पदाधिकारी, या सर्वांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या उपक्रमाला मान देऊन आपण या ठिकाणी आलेला आहात. त्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यामध्ये एम ए न्यूजचे मुख्य संपादक माननीय संजय राजाराम पाटील हे लोणावळा शहरातील लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि उद्या 24 डिसेंबर 2023 रोजी त्यांचा वाढदिवस आहे. अशा प्रकारचं औचित्य साधून या ठिकाणी हा नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेला आहे. आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिकित्सा या ठिकाणी केली जाणार आहे. आणि आवश्यक असणाऱ्या रुग्णांसाठी या ठिकाणी चष्म्याचं वाटप देखील केलं जाणार आहे. अशा प्रकारचा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अश्विनीताई गुंड, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अशा पद्धतीनं या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.